बोकोचान आणि इतर जपानी कथा. शिनीची होशी. भेट. अरे बघा तर, त्या ग्रहावर सतत अणुस्फोट होत आहेत. असं जर त्यांच्या संस्कृतीने ही पातळी गाठली असेल तर आपल्याला वेळ दौडून चालणार नाही. चला ताबडतोब आपली ती भेटवस्तू पाठवून देऊया. अंतराळाच्या अगदी एका टोकाला असलेल्या राल ग्रहावरच्या त्या लोकांनी थोडासा विचार विनिमय केला आणि एक यान आकाशात झेपावलं. काय आहे तरी काय ते पहा, काहीतरी विचित्र वस्तू आली आहे. आकाशाकडे बोट दाखवून एक जण ओरडला, हे तर अवकाशयान आहे. ते ठाऊक आहे रे, पण कुठल्या ग्रहावरून आणि कशासाठी आपल्याकडे आलं असावं ते असं कसं कळेल? आत काय आहे ते आपल्याला दिसेपर्यंत. सगळेजण आकाशाकडे बघत मोठमोठ्याने बोलत असताना ते यान शहराबाहेरच्या शेतात उतरलं. ठाव ठिकाणा माहीत नसलेलं हे यान पृथ्वीवर बनलेलं नाही हे तर उघडच होतं. ते फारच अजस्त्र होतं. जवळजवळ 100 मजल्यांच्या इमारती एवढं. लोक त्याच्याभोवती जमून आश्चर्यानं आणि भीतीयुक्त नजरांनी माना तिरक्या करून बघत होते. तेवढ्यात त्या रुपेरी रंगाच्या यानाच्या एका भागातून काहीतरी आवाज आला. करकर आवाज करीत यानाचा दारासारखा भाग हळूहळू उघडला. अखेर काय येईल बाहेर? कसं असेल ते? आजूबाजूच्या लोकांचा तणाव शिगेला पोचला. ती शांतता लगेच भंगही पावली. सर्वांनी एकदमच किंकाळी फोडली. अरे बापरे, धावा धावा, काय भीषण राक्षस आहे हा. आपण त्याच्या खाली सहज चिरडले जाऊ. खरोखर त्याला राक्षस सोडून दुसरं काही म्हणणंच शक्य नव्हतं. सरडा आणि पाणघोडा एकत्र करावेत असं त्याचं रूप होतं आणि एखाद्या लहानशा इमारती एवढा त्याचा आकार होता. आपल्या भल्या मोठ्या जाडजूड 6 पायांनी तो प्राणी हळूहळू चालायला लागला. तो चालत असताना त्याच्या पावलांखालच्या सगळ्याचा साफ चुराडा होत गेला आणि मग एक नव्हे तर चक्क 10 प्राणी एकामागून एक अवतरले. गंजलेल्या लोखंडासारखा त्याचा रंग होता आणि केवळ रंगच नाही तर ताकदही लोखंडासारखी होती. खरं तर त्याहूनही जास्त होती. कुणीतरी स्वाभाविकपणे बंदूक रोखून घोडा दाबला, पण गोळी कातडीला आपटून परत आली. ताबडतोब तीव्र धोक्याचा इशारा सर्वत्र पसरला. लोकांनी घरदारं सोडून इतरत्र आसरा घेतला. दूर अंतरावर शस्त्रास्त्रे सज्ज करण्यात आली. नेम धरा, मारा. एकामागून एक तोफ गोळ्यांचा मारा झाला, पण राक्षस त्याने हळूच दबले नाही. पण राक्षस त्यामुळे मुळीच दबले नाहीत. काहीच उपयोग झाला नाही. क्षेपणास्त्रांचा वापर करावा लागेल, पण क्षेपणास्त्रांनी सुद्धा काही फरक पडला नाही. राक्षस जरी अजस्त्र असले तरी त्यांची हालचाल चपळ होती. क्षेपणास्त्रांचा मारा त्यांनी शिताफीने चुकवला आणि एकाही क्षेपणास्त्राने लक्ष्यभेद केला नाही. ते क्षेपणास्त्रांचा मारा चुकवत असताना त्यांच्या पायाखाली अनेक इमारतीचा चक्काचूर झाला. या राक्षसांना नमवणं हे एका राष्ट्राकडून होण्यासारखं काम नव्हतं. सर्व देशांकडे मदत मागण्यात आली आणि प्रत्येक देशाने त्याला प्रतिसादही दिला. जर दुर्लक्ष केलं तर संपूर्ण जगाचा नाश होईल हे सर्वांनाच पटलं. त्यातच राक्षसांचं प्रजोत्पादन सुरू होण्याची चिन्हसुद्धा दिसायला लागली होती. सर्व आंतरराष्ट्रीय वादविवाद आणि तंटे दूर सारण्यात आले आणि परग्रहावरच्या या राक्षसांची समस्या सोडवण्यावर सर्वांची शक्ती केंद्रित झाली. ज्ञान आणि संशोधनाची देवघेव झाली. सर्व प्रकारचं प्रगत वैज्ञानिक ज्ञान वापरलं गेलं. अत्यंत उच्च दाबाचा विद्युत प्रवाह वाहून नेणारी लोखंडी जाळी पसरली गेली. हर तऱ्हेच्या विषारी वनस्पतींची बीजं पेरण्यात आली. सुरुंग पेरले गेले. निद्रा आणणारा वायू वापरण्यात आला.
यांपैकी नक्की कोणती गोष्ट प्रभावी ठरली ते कधीच नीट समजलं नाही. पण लवकरच सर्वत्र हैदोस घालणाऱ्या त्या अजस्त्र राक्षसांचा अखेर नायनाट झाला. सर्वजण एकमेकांशी हस्तांदोलन करत बोलू लागले. अखेर मेले एकदाचे महाकाय आणि शक्तिशाली आहेत खरे, पण अक्कल तितकीशी दिसत नाही. बापरे, एक वेळ तर काय होईल आणि काय नाही असे वाटत होतं. काय भयंकर राक्षस पाठवले होते, पण एवढ्यानं सर्व संपलं असं नाही. अशी आपली परत कधीही होऊ शकेल. आपण पृथ्वीवरचे भांडणतंटे थांबवून अंतराळातल्या या शत्रूशी 2 हात करायला सज्ज झालं पाहिजे. खरं आहे, तसं पाहिलं तर आतापर्यंतच्या अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब चाचण्या आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा हा निव्वळ मूर्खपणा होता. असल्या निरर्थक गोष्टी पुन्हा करता कामा नयेत. त्या ग्रहावर अण्वस्त्रांच्या चाचणीस यापुढे मनाई करण्यात आली आहे. राल ग्रहावरच्या अंतरिक्ष संदेश मनोऱ्याने ती बातमी जाहीर केली. छान, आपण प्रेमाने पाठवलेल्या भेटवस्तूचा फायदा झाला म्हणायचा. साहजिकच आहे. हे इतके गोंडस जीव बघून कुणाचंही अंतःकरण प्रेमानं भरून येईल आणि रक्ताची तहानसुद्धा नाहीशी होईल. त्या ग्रहावरचे लोक आता किती आनंदात असतील. असं म्हणत राल ग्रहावरच्या त्या अतिप्रचंड रहिवाशाने मजेने डोळे बारीक केले आणि पायाशी खेळत असलेल्या 6 पायांच्या छोट्याशा पाळीव प्राण्याचं डोकं प्रेमानं कुरवाळलं. भेट नावाची कथा समाप्त.